नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलवर। आज 25 मार्च तारखेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण 60 ते 70 घटकांची माहिती बघणार आहोत व काही नवीन घटक सुद्धा यामध्ये ॲड झालेले आहेत व काही जुने घटक आहेत पण नवीन संख्या वाढलेली फॉर्मची ती कितीपर्यंत वाढलेली ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला पोलीस यांची फॉर्म वेगळे काउंट होत आहेत ती 6 ते 7 घटक ते सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी महिला पोलीस यांचे किती फॉर्म आले ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया। सर्वात पहिला घटक मित्रांनो पुणे जेल या ठिकाणी टोटल 513 जागा आहेत व 49 ओपनच्या 50 लेडीजच्या व आतापर्यंत 34,503 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर सीपी मुंबई या ठिकाणी 1,16,992 एवढे टोकन नंबर आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर रायगड या ठिकाणी 391 टोटल जागा आहेत व 8,409 एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर हिंगोली SRPF गट नंबर 12 9,208 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत व 222 या ठिकाणी टोटल जागा आहेत। त्यानंतर मुंबई जेल 717 टोटल जागा आहेत व 45,110 एवढे टोटल अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर नागपूर SRPF गट नंबर 4 242 टोटल जागा आहेत 33 ओपनच्या आहेत व 8,385 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो सीपी मुंबई चालक 917 टोटल जागा आहेत 77 ओपनच्या व 77 लेडीजच्या व आतापर्यंत 28,260 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर गोंदिया SRPF गट नंबर 15 टोटल 133 जागा आहेत व 26 ओपनच्या आहेत व मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी 3,260 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी 137 टोटल जागा आहेत ओपनची व लेडीजची जागा नाहीत फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत व या ठिकाणी आतापर्यंत 9,240 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो। त्यानंतर अमरावती SRPF गट नंबर 9 218 टोटल जागा आहेत 37 ओपनच्या आहेत व 9,858 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर संभाजीनगर सिटी 212 टोटल जागा आहेत मित्रांनो 17 ओपनच्या व 15 लेडीजच्या जागा आहेत 1,680 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पुणे SRPF गट नंबर 2 362 टोटल जागा आहेत 81 ओपनच्या आहेत व 6,952 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर नागपूर जेल या ठिकाणी 255 टोटल जागा आहेत 23 ओपनच्या 26 लेडीजच्या व 22,107 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी नागपूर जेल आलेले आहेत। त्यानंतर संभाजीनगर जेल 315 टोटल जागा आहेत 24 ओपनच्या 27 लेडीजच्या व या ठिकाणी 22,295 एवढे टोटल टोकन नंबर आलेले आहेत व 16,908 या ठिकाणी संभाजीनगर जेल आतापर्यंत पेमेंट झालेले आहेत। त्यानंतर संभाजीनगर SRPF गट नंबर 14 या ठिकाणी 173 टोटल जागा आहेत 3 ओपनच्या व 7,450 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। मित्रांनो ही आजची तारीख आजच्या 4 वाजेपर्यंत आपल्याला ज्या माहिती भेटलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी जे टोकन नंबर स्क्रीनशॉट पाठवलेले त्यानुसार ही अपडेट आहे। यामध्ये आता काही दिवस राहिले त्याच्यामुळे खूप जास्त फॉर्म येत आहेत त्यामुळे तुम्ही भरलेल्या फॉर्मचा आणि या आकड्यांचा थोडाफार 100-200 फॉर्मचा डिफरन्स असू शकतो मित्रांनो। त्यामुळे तुम्ही असे कमेंट करून सांगा नको की सर चुकीचं आहे मी आत्ताच फॉर्म भरला याच्यात 200 जास्त आहे 300 जास्त आहेत तर कंटिन्युअसली फॉर्म जास्त येत असल्यामुळे यामध्ये थोडाफार डिफरन्स येईल पर आज 4 वाजेपर्यंत एवढे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर पुणे सिटी चालक 202 टोटल जागा आहेत 17 ओपन 17 लेडीजच्या व 3,936 एवढे अर्ज क्रमांक पुणे सिटी चालक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर कोल्हापूर SRPF गट नंबर 16 182 टोटल जागा आहेत 27 ओपनच्या आहेत व 2,488 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी 165 टोटल जागा आहेत 4 ओपनच्या 2 लेडीजच्या व 2,001 एवढे अर्ज क्रमांक बीड या ठिकाणी सबमिट झालेले आहेत मित्रांनो। त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 262 टोटल जागा आहेत सर्वसाधारण ओपनच्या जागा नाहीत मित्रांनो पण कॅटेगरीच्या जागा चांगल्या आहेत या ठिकाणी व आतापर्यंत 5,500 एवढे
अर्ज क्रमांक व 3268 एवढ्या पेमेंट झालेल्या आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी. त्यानंतर अमरावती ग्रामीण 198 टोटल जागा आहेत, 15 ओपन 16 लेडीजच्या व 11,186 एवढे अमरावती ग्रामीण या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेले आहेत. त्यानंतर नांदेड या ठिकाणी 134 टोटल जागा आहेत, ओपन व लेडीजच्या जागा आहेत, फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत व 6,260 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी 81 टोटल जागा आहेत, 12 ओपन 9 लेडीजच्या व 5,983 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर नागपूर सिटी या ठिकाणी 327 टोटल जागा आहेत, 53 ओपनच्या 51 लेडीजच्या व 12,496 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर दौंड SRPF गट नंबर 7 224 टोटल जागा आहेत, 44 ओपनच्या आहेत व 3,480 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी सबमिट झालेले आहेत. त्यानंतर पुणे SRPF गट नंबर 1 315 टोटल जागा आहेत, 82 ओपनच्या आहेत व 7,606 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी पुणे SRPF गट नंबर 1 ला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर सोलापूर SRPF गट नंबर 10 240 टोटल जागा आहेत, 55 ओपनच्या व 4,057 एवढे अर्ज क्रमांक सोलापूर SRPF गट नंबर 10 या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर गडचिरोली SRPF गट नंबर 13 या ठिकाणी मित्रांनो 1,690 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर नागपूर ग्रामीण 124 टोटल जागा आहेत, 12 ओपनच्या व 12 लेडीजच्या आहेत व 4,771 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची चांगली तयारी करत आहात व ग्राउंडसाठी सुद्धा 2 ते 3 महिने टाईम भेटलेला आहे, पण या दरम्यान फक्त ग्राउंडच करू नका, लेखीची सुद्धा चांगली तयारी करा व यासाठी तुमची तयारी कितपत झालेली आहे व मित्रांनो तुमची तयारी झालेली आहे त्याच्यात सुद्धा अजून सुधारणा व्हावी यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. याची फी अत्यंत कमी आहे मित्रांनो, सगळ्यांना परवडेल या प्राईसमध्ये आपण टेस्ट सिरीज ठेवलेली आहे. 2 ते 3 तारखेपासून टेस्ट सिरीज चालू होणार आहे व तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा व तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विषयाची रोज टेस्ट भेटेल. यामध्ये चालू घडामोडीचा सुद्धा समावेश असेल. काही नॉर्मल क्वेश्चन असतात, तुम्ही रीडिंग करत नाही किंवा त्याची एक्सप्लेनेशन तुम्हाला माहीत नसते, फक्त तुम्ही रीडिंग करता व तुमच्या लक्षात राहत नाही, त्या ट्रिकसुद्धा आपण या टेस्ट सिरीजमध्ये घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो खालील नंबरवर मेसेज करा. तुम्हाला जर अजून परफेक्ट तुमची स्टडी करायची असेल तर खालील नंबरवर लगेच मेसेज करा. व याच्यानंतर जळगाव या ठिकाणी 137 टोटल जागा आहेत, 11 ओपन 11 लेडीजच्या व 2,446 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर धुळे SRPF गट नंबर 6 173 टोटल जागा आहेत, 8 ओपनच्या व 7,398 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी धुळे SRPF गट नंबर 6 ला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर चंद्रपूर SRPF गट नंबर 17 28 टोटल जागा आहेत, 5 ओपनच्या आहेत व 3,606 एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत. मीरा भाईंदर मित्रांनो, मीरा भाईंदरसाठी खूप कमेंट येत होत्या, तर 231 टोटल जागा आहेत, 27 ओपनच्या व 26 लेडीजच्या जागा आहेत व 1,679 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, ही माहिती थोडीशी जुनी असू शकते, कारण जागा चांगल्या आहेत व एवढे कमी फॉर्म तर येणार नाही. याच्यात 2,000 पेक्षा जास्त फॉर्म आले असतील. तुमच्याकडे जर अपडेट असेल तर तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, व्हिडिओमध्ये अपडेट करून देतो. यानंतर चंद्रपूर बँड्समॅनसाठी 9 जागा आहेत बँडच्या व 1,248 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर अहमदनगर चालक 39 टोटल जागा आहेत, 5 ओपन 3 लेडीजच्या व 1,138 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. रायगड बँड्समॅनसाठी 9 जागा आहेत व 48 एवढे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. ही माहिती सुद्धा थोडीशी जुनी होऊ शकते मित्रांनो, 2 ते 4 दिवसापूर्वीची. यानंतर रत्नागिरी चालक 21 जागा आहेत टोटल, 4 ओपनच्या 2 कॅटेगरीच्या या ठिकाणी सुद्धा ही 21 तारखेची अपडेट आहे मित्रांनो. या ठिकाणी 88 फॉर्म एवढे आले आहेत. त्यानंतर सोलापूर ग्रामीण 85 टोटल जागा आहेत, 2 ओपनच्या व 4 लेडीजच्या आहेत व या ठिकाणी 1,360 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पुणे लोहमार्ग चालक 18 टोटल जागा आहेत, 2 ओपनच्या व 1 लेडीजची जागा आहेत व या ठिकाणी 435 एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले. तुम्ही जर चालकला फॉर्म भरत असाल तर तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता. यानंतर महिला पोलीस CP मुंबई या ठिकाणी 21,132 लेडीजसाठी फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर
SV बुलढाणा या ठिकाणी 420 एवढे फॉर्म आलेले आहेत. संभाजीनगर जेल या ठिकाणी 3224 एवढे महिला पोलीससाठी फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी 316 व पुणे जेल या ठिकाणी 6194 महिला पोलीससाठी फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर CP मुंबई चालक 2159 एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण 2570 व SP कोल्हापूर या ठिकाणी 2098 एवढे फॉर्म महिला पोलीससाठी आलेले आहेत. अजून लेडीज यानंतर ताईंनो, तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा. याचा सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा होईल व तुम्हाला सुद्धा समोरील अपडेट लवकर भेटतील. जर तुम्ही एकमेकांना आता शेअर तर करू शकत नाही, त्यासाठी आपण खाली नंबरवर मेसेज करा. आपण या संदर्भात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा टोकन नंबर तुम्ही भरलेला जिल्हा खालील व्हॉट्सअपवर मेसेज करा, जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना मदत करण्यास फायदा होईल व तुमचा सुद्धा आता तुम्ही व्हिडिओ बघूनच फॉर्म भरत असाल की कोणत्या ठिकाणी कमी जास्त फॉर्म आले, त्या हिशोबाने तर सगळ्यांना फायदा व्हायसाठी तुम्ही खालील नंबरवर तुमचे भरलेला फॉर्मचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवू शकता. मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील. मित्रांनो, 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 1 वेळा वाचा व पोलीस व्हा. हा पुस्तक खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, यामध्ये 2004 पासून तर 2023 झालेल्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण दिलेले आहे. हे तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करत असताना खूप महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन हे पुस्तक घेऊन टाका मित्रांनो आजच्या आज.